नमस्कार, गुड मॉर्निंग. बघा, मी काल तो एक व्हिडिओ टाकला होता मॉर्निंगमध्ये. आजचं कारण असंच होतं की मला तो व्हिडिओ टाकणं गरजेचं होतं. कारण की समोरची व्यक्ती जी आहे ती खरं बोलते की ती खोटं बोलते ते मला माहिती आहे. पण मला त्याचा काही फरक पडत नाही. मी पण म्हटली तिला, मी तिला बहीण म्हणून तिला मान सन्मान दिला, पण त्याचा तिने दुरुपयोग केला. माझ्या फॅमिलीबद्दल तिने रिअल माहिती सांगितली. बघा, मेजर ॲक्सिडेंट म्हणजे पेसिफिक कारण काही असू शकतं. ते आपण सोशल मीडियावर नाही सांगू शकत ना. ती बाईने तेवढं हे करायला पाहिजे होतं, विचार करायला पाहिजे होतं. एका व्यक्तीने तुला मनाची गोष्ट सांगते, तर तू त्या फॅमिलीबद्दलचं सोशल मीडियावर खरं खरं हे असं सांगणं चुकीचं आहे. अजून ते व्यक्ती, आता तुम्ही पण ऐकलं असेल, काल तिने रेकॉर्डिंगही ऐकवली. चुकीचं आहे की नाही? तू प्रत्येक कॉल रेकॉर्ड करते. वरून तुला रेकॉर्ड करणं पण गुन्हाच आहे तसं बघायला गेलं तर. तू रेकॉर्ड कोणाचं कर, तुला खरंच कोणाला सबूत द्यायचं त्याच्याबद्दल कर. हे नॉर्मल बोललेलं रेकॉर्ड करते तू. चुकीचं आहे सर्व. बघा, याच्याने काय मला फरक पडत नाही रेकॉर्डिंग करणं. मला काय करायचं आहे ना, माझा नवरा खंबीर आहे. आता ही हे काय करते माहिती का, ही व्ह्यूज वाढवण्यासाठी, लाईक फॉलो सबस्क्राईब करण्यासाठी ही करते तसं. मला ही म्हटली होती की तू माझ्याशी भांडण कर, आपले व्ह्यूज वाढतील. मला बोलते तू मला पादरे म्हण, मला शिव्या दे, गेली ती अशी म्हणते. ताई, असं मी असे शब्द वापरू नाही शकत म्हणतं. मला तुम्ही सांगा, मी व्हिडिओ बनवते, मी किती घाबरून घाबरून बनवते, मला सुचत नाही. तर नवीन नवीन आहे, तर मी विचार करून करून व्हिडिओ बनवते की चला माझ्यामध्ये काहीतरी कला आहे, एक जेवण बनवण्याची. मी ब्युटिशियन आहे स्वतःच. तर मी ब्युटी टिप्स वगैरे काहीतरी व्हिडिओमध्ये किंवा कुठे फिरायला गेली असे मला व्हिडिओ बनवायचे होते. मी ते ॲक्सिडेंटचा व्हिडिओ का बनवला की मला पण माहिती आहे आता माझं चॅनल ओपन करून दिलं तर मला काहीतरी व्हिडिओ टाकावं लागतील. म्हणून मी माझ्या बहिणीच्या मुलाचा असा एक व्हिडिओ टाकला की सर्वांना माहीत पाहिजे. कारण ती समोरची व्यक्ती ती बोलणार नाही तुम्हाला माझ्या घरात काय झालं काय नाही. तिने बरोबर सांगितलं, नाही नाही ती खोटं बोलते, हे केलं ते. मी खोटं नाही बोलत. झालं मेजर ॲक्सिडेंट, पेसिफिक कारण काही असू शकतं. मग तुम्ही सोशल मीडियावर कोणाच्या फॅमिलीच्याबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार नाही दिला ना. तुमच्या घरात काय चालू आहे ते सांगणार का तुम्ही? मला बोला, ते सांगणार का ती व्यक्ती? आणि काही काही माणसं मला कमेंट करतात अरे तुम्हाला माहिती आहे का ती व्यक्ती कशी आहे? मी जवळून तिला पाहिलं, मला पण एकदम धक्का लागला. ती लहान पोरासारखी, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे. आता मी तिला तुम्हाला खरं सांगू, मी तिला बोललीच नाही मला चॅनल ओपन करून. तिने स्वतःहूनच बोलली, ये तुझी स्टोरी सांग आणि चॅनल ओपन कर. मला पण फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहेत काही काही. तर ती बोलते तुझे चॅनल ओपन कर आणि बिझी राह तू, हे राह. मी खरंच तिला नाही सांगितलं. तिला विचारू शकतात तुम्ही. आणि तिला न बोलता मी ना तुम्हाला सांगू बरंच काही दिलं आणि अजून पण काही दिलं असतं जर ती खरंच चांगली राहिली असती. पैसे नाही देऊ शकत, पैसे स्वतः माझ्याकडे पण नाही आहे. मी तिला आता समजा मी डीमार्टमध्ये जाते तर मी तिला काय काय आपण दिलं असतं तिला. एवढी ती सोशल मीडियावर रडते, हे ते ठीक आहे. पण असं नाही, पैसा असतो तिच्याकडे. खोटं बोलते ती. कारण की मी पण बऱ्याचदा पाहिलं, स्वतःसाठी करते, हे करते. मी पण आता कुठे गेली ना, मी स्वतः भाडं खर्च करायची. आता एक व्यक्तीला कळायला पाहिजे, आता तुझ्या कामासाठी येतं, कोणी महत्त्वाचा वेळ काढून येतं, तर भाडं बिडं तुम्ही खर्चायला पाहिजे, तुम्ही हे करायला पाहिजे. तुझ्यासोबत लोक तर ॲटलिस्ट येतात, म्हणजे आम्ही आमचा वेळ पण द्यायचा आणि आम्ही खर्चही करायचा. नाही खर्च केला तर तिचा चेहरा लगेच हे होतो. आता आम्ही नाशिकला गेलो ना, तर भूक लागली. मग आता आम्हाला कसं, आम्ही पिझ्झा वगैरे नाही खात, आम्हाला खरंच अनुभव नाही. आम्ही घरचंच अन्न खाऊन मोठे झालेले आहे. आमच्या आईवडिलांनी ना कधी हॉटेल माहिती होतं, नाही कधी हे माहिती होतं. तर तिला दिलं आम्ही की घे बाबा तुम्हाला काय. नाही नाही, मला भूक नाही, मला भूक नाही, मला भूक नाही. अरे यार, असं कोणाचं हे करू नका. आमच्या फॅमिलीमध्ये तिच्यामुळे लय भांडण झाले, पण मी नाही बोलू शकत काही काही गोष्टी. ती छोट्या छोट्या गोष्टींवर फुकते. अरे असं नाही करायचं. तुम्हाला कोणी इज्जत देतं तर इज्जत घ्या प्रेमाची. तुम्हाला जर तुमचं काही पर्सनल घ्यायचं आहे तर तुम्ही स्वतः पैसे खर्च करा आणि घ्या. दुसऱ्यांना अशा अपेक्षा ठेवू नका. आता साई जरी आहे ना तरी आम्ही नाही खर्च करत जास्त. गरज असेल ना तिथेच घेणार. एवढे काय आम्ही पैसेवाले नाही आहे, पण आपण माणुसकी म्हणून खर्च करतो आहे. त्याचा दुरुपयोग करू नका प्लीज.
आणि काही काही माणसं कमेंट करतात आहे. मी आता आम्ही पुणेकर दादा दादा तुम्हाला ना तुम्ही जर तुम्हाला माहिती असेल ती कशी फालुदा खायचे हे खायचे तुम्ही पण पाहिलं. मी कधी म्हटली का तुम्हाला? तसं नाही आहे. तुम्ही करा कमेंट माझ्याबद्दल, पण मी लाईक सबस्क्राईबसाठी कधीच नाही केलं असं. आणि हे मी माझा व्हिडिओ टाकण्याचं कारण तेच होतं, पहिला जो छोटा व्हिडिओ टाकला की माझे लोक वाट पाहणार की मी व्हिडिओ का नाही टाक, म्हणून मला टाकावं लागलं. ती बाई करू शकते नाटक, ती नाटक करू शकते लाईक फॉलोसाठी, तिचे व्ह्यूज वाढवण्यासाठी. मी नाही केलं. मला फक्त मला छोटे छोटे व्हिडिओ बनवून मला असं काहीतरी बिझी राहायचं होतं, म्हणून मी आता मी काय सांगू, मला धक्का लागला आहे. तिने ते रेकॉर्डिंग पाठवले ना. एक तर पहिली गोष्ट रेकॉर्डिंग करणं गुन्हा आहे कोणाचं. प्रत्येक कॉल रेकॉर्ड असतो तिचा, प्रत्येक कॉल. मग तू रेकॉर्ड करते तर ठीक आहे, तुला एक लहान बहीण समजून मी आपलं मोठी बहीण समजून मी तुला एक गोष्ट शेअर केली, मग तुम्ही त्याचा दुरुपयोग करते, चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या घराचं कारण सांगणार का? मी तर नाही सांगणार तसं. तिने मला बरंच काही काही शेअर केलं. मी तुम्हाला बोलली माझ्याकडे आहे आता पण बोलायला कारण, पण मी नाही सांगणार. तिने गू खाल्ला म्हणजे मी गू खाणार नाही. मी फक्त हे मी साबित करते की मी तिला मनाची गोष्ट सांगितलं, तिने सोशल मीडियावर सांगितलं. आता आता मम्मीने कॉल केला, तुम्ही पण पाहिले. ती मम्मी खूप चांगली आहे, खूप चांगले ते सुशिक्षित माणसं आहेत. ते नाही आहे तसे, पण त्यांनी एक आपुलकी म्हणून त्या व्यक्तीला कॉल केला. अरे वर्षाचं असं असं झालं. मग त्या व्यक्तीने काय सांगायला पाहिजे, म्यूट करून बोलली असते ना, मला काही प्रॉब्लेम नाही आला. पुरं सोशल मीडियावर सांगते ती. विचार करा ती बाई किती डेंजर आहे. मला काही फरक पडत नाही डेंजर, तू असेल तुझ्या घरी, मग तू कोणाचं जबरदस्ती जर पंगी घ्यायची असेल तर घे. माझा नवरा खंबीर आहे माझ्या पाठीशी, तो भले बोलत नाही काही, पण मला त्याला माहिती आहे मी किती खरी आहे आणि किती खोटी. मला साबित करायची गरज नाही आहे. आणि लहान लहान गोष्टी माहिती आहे आम्ही आता लहान बहीण आली, तिला आम्ही सेम कपडे घातले होते, तर मी तिला बोलली तू पण घे शॉर्ट्स वगैरे, सेम सेम होईल. ती बिचारी बोलते नको नको. तर आमचे 10 मिनटं झाले तर तिथे बाई तणफणं करायला लागली. आता मी आता फर्स्ट आणि लास्ट आहे तुमच्यासोबत, हे ते. बापरे, मला एवढी चिड मचली. बापरे, ही बाई आहे का काय आहे. मला पण धक्का लागला. मी खरं सांगू, त्यांनी आमची ट्रिप त्यांनीच खराब केली. आणि आमचे फॅमिलीवाले बोलतात बापरे हिला का आणलं, बापरे किती डेंजर ही. ते जर भडकले असते ना आमच्या फॅमिलीवाले तर हिची इज्जतही नाही ठेवली असती. हिची इज्जत का ठेवली की लेडीज होती म्हणून शांत बसलो आम्ही. ही बाई डेंजर आहे हा, हिच्यापासून सावधान राहा. मी जे आहे तेच सांगणार, मला काही खोटं सांगायची गरज नाही आहे. तिची गलती एवढीच झाली की तिने सोशल मीडियावर माझं ते हे नाही करायला पाहिजे होतं. मला राग तर भयंकर आला होता तिचा, तिथे ट्रिपमध्ये पण आला होता. पण मी ना माझ्या फॅमिलीमध्ये माझं थोडंसं कसं आहे प्रॉब्लेम आहे नवऱ्याचं आणि माझं, म्हणून मी काय बोलू शकत नाही. त्याचा हिने फायदा घ्यायला नको म्हणून मी काही गोष्टी शांत होती. हिला असं वाटलं. आणि मी खरं सांगू, मला ना हिचे काही काही काय बोलतात, हिचे लहान लहान मुलासारखं करते ही, अपेक्षा ठेवते. साईला बोलते मला वन पीस घेऊन देणार ना, शपथ का. मग मला पण बोलते मला वन पीस घेऊन देणार ना, मला वन पीस घेऊन देणार शपथ का. मी तिला काय बोलली, बघा ताई माझ्याकडे खरंच पैसे नाही आहे. माझ्याकडे पैसे असतील ना मी तुम्हाला न बोलता बरंच देणार, पण मागून हे करू नका. आता नाही आहे तर मी कुठून देऊ, माझं ना अकाउंट आहे ना काय आहे. हिला माहिती आहे चांगलं. माझ्या घरी डीमार्टचा बाजार येतो, मी तेवढंच काहीतरी तुम्हाला थोडीफार मदत करू शकते, असं मी नाही देऊ शकत. पैसेच नाही आहे, खर्चायचे पैसे माझ्याकडे पैसे नाही आहे. आता हिच्यावर एवढं खर्च करून टाकले मी, स्वतःच माझ्या पॅकेटमध्ये पैसे राहत नाही. हिला दिसलं नाही का, मी हिला न बोलता बरंच काय दिलं. ही बोलते मी पैसे नाही घेतले चॅनल ओपन करायचे. अरे तुला जे व्यक्तीने न बोलता बरंच काही दिलं ते नाही दिसलं का तुला? जो आम्ही सामान वापरतो तोच तिला पण दिला. हिला दिसलं नाही का? अजून हिला काय पाहिजे होतं? हा तरी विचार करायला पाहिजे थोडाफार. अजून सोशल मीडियावर रेकॉर्डिंग ऐकते, किती चुकीचं आहे. मी आता हे तिचं लास्ट बोलते, मला यापुढे मी तिचं नावसुद्धा काढणार नाही. मला नकोच असे व्यक्ती जे माझ्या जीवनात भरपूर त्रास आहे. अजून हे असे व्यक्ती आणून मला काय मानसिक डिप्रेशनमध्ये नाही यायचे.
मी माझ्या मुलांमध्ये आणि मला स्वतःमध्येच बिझी राहायचे. म्हणून ठीक आहे, आता चॅनल ओपन झालं तर मला काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ टाकायचे होते. आता मी टाकणार चांगलं. माझ्यामध्ये तिच्यासारखी कला तर नाही आहे माझ्यामध्ये. नकोच, ती कला तर भयंकर कला आहे. मला नको पाहिजे तिची ती भयंकर कला. मी माझ्या कलानी मी मोठी होईल. मी तिला माहिती आहे का, तुम्ही पण पाहिलं असेल मी तिच्यासाठी किती वेळ दिला, हे दिला. मला ना, मी कसं कोणाला नाही म्हणत नाही. जाऊ दे, कोणी आपल्याला अपेक्षा करतं की चल माझ्यासोबत, तरी मी गेली तिच्यासोबत. माझी इच्छा तर नव्हती जायची. मी थोड्या ठिकाणी ऑब्झर्व केलं की बाई पैसेच खर्च करत नाही. तिच्या कारणासाठी बरोबर करते खर्च. आता कोणी तुझ्यासोबत येतं तर कर ना, तुझं भरायचं ना भाडं वगैरे. भाडं पण किती महाग असतं. काय बोलू मी आता, बरंच काही आहे बोलण्यासारखं तिचं. मला तर धक्का लागलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल, मी तिच्याबद्दल एका व्हिडिओमध्ये पण बोलली की मी घरी एकटी होती, साई नव्हता घरी, तर तिने मला मच्छी खाऊ घातली. 500 रुपयाची घेतली आणि दिली पण तिने. मी चांगलंच बोलले ना, तर मी बोलू पण शकली असते. जर मी तशी राहिली असती, खाऊन पिऊन शांत राहिली असती, तर मलाही वाटलं असतं की चला ही बिचारीने एवढं केलं ते केलं. मला काय माहिती ही नाटक म्हणून करते. मला नाटकी नको नाही पाहिजे माझ्या जीवनात. ती म्हटली का माझं कुठेतरी वर्षाला सपोर्ट करा, वर्षात छोटे छोटे व्हिडिओ बनवते, तुम्ही लोक कमेंट टाकतात वर्षात चांगले व्हिडिओ बनवते. कधी म्हटली ती? आलं तिच्या तोंडातून एक शब्द तरी? तुम्ही पण पाहिलं असेल ना. तरी मी तिच्याबद्दल चांगलं बोलते की नाही तुम्हाला, की नाही जाऊ द्या, हे करा ते करा. मी अजून पण म्हणते की जाऊ द्या. अजून पण मी काहीच बोलणार नाही. मला ना देवावर पुरा भरोसा आहे. तिने जे माझं रेकॉर्डिंग ऐकलं ना, त्याचे दुष्परिणाम ना मी नाही करणार, तर देव करणार. आणि माझं देव आहे, देवाला मला हाय श्रद्धा खूप आहे. एवढी श्रद्धा आहे ना, देव माझं बरोबर ऐकतो. आणि मी ऑब्झर्व केला, देव आहे ना चांगल्या माणसासोबत असतो. आणि चांगल्या माणसांना खूप त्रास असतो जीवनात, पण देव नक्कीच साथ देतो. भले परिवार नाही देत साथ. परिवार म्हणजे काही असतात परिवारामधले, त्याच्यापैकी बोलते. मला ना असं धक्का लागला. मला जे कमेंट करतात आहे ना काही दादा, की लाईक फॉलोसाठी करते. मी माझ्या साईची शपथ घेऊन सांगते, मी लाईक फॉलोसाठी कधीच नाही तो व्हिडिओ टाकलेला आहे. ती बाई करत असेल तमाशे तसे, पण मी नाही करणार तसे. मी त्या खानदानातली नाही आहे. माझं लय चांगली फॅमिलीमधली मुलगी आहे. मी सुशिक्षित आहे. माझं काय बोलू मी आता काही लोकांना ना माझं नाही माहिती, कारण की ती बाई रडून सिंपत्ती घेते, हे करते. तिची तब्येत का खराब झाली तुम्ही पण पाहिले असेल. ती लाईव्ह दिवसभर चालू ठेवते. आणि मी तुम्हाला खरं सांगू, मी तिला किती वेळा बोलली, ताई माझी लाईव्ह चालू करा ना. माझी पहिली लाईव्ह आहे ना, माझी इच्छा होती की तिच्यासोबतच घ्यावं. तिला मी किती रिक्वेस्ट केली, तिने जरा पण असं ऐकून न ऐकल्यासारखी करायची. मग मी म्हटलं जाऊ दे, ही थोडीशी ना जळायला लागली माझ्यावर. आता मी माझे छोटे छोटे व्हिडिओ बनवून टाकते, तिला काय प्रॉब्लेम आहे. आम्ही फिरायला गेलो ना, मी व्हिडिओ टाकायची ना, अशी खुन्नसनी बघायची. माझ्या फॅमिलीमधल्यांनी ऑब्झर्व केलं, माहिती आहे तुम्हाला. तरी तुम्ही पाहिलं असेल माझं, आम्ही फिरायला गेलो ना लोणावल्याला, तर तुम्ही पाहिलं मी व्हिडिओ शूट केला, पण माझी इच्छा नाही झाली टाकायची की हिला जळण होईल म्हणून. तरी मी माझे फॅमिलीमध्ये म्हटले, टाक ना, तू कशाला घाबरते, तू तुझी कला दाखव. म्हणून मी तो माझा साईने एडिटिंग केलं आणि मस्त मी टाकलं. तो आत्ताच 5-6 दिवसाआधीच टाकला असेल, तुम्ही पाहिलं असेल. मी तरी तिच्या घाबरूनच नाही टाकत होते की जाऊ दे, तिला जळण का होते. अरे मला नाही तुमच्यासारखी कला पाहिजे. तुम्ही आहेत मोठे यूट्यूबर चांगले, तर तुम्ही तुमच्या कलाने पुढे जा. माझ्या अंगी जी कला असेल मी त्याच्याने पुढे जाईल. मला लई धक्का लागला यार. असं तिचं हे रूप पाहून आहे ना, भयंकर रूप आहे तिचं. आणि जे पण आता मला ना असं, मला कधी कधी शॉकिंग वाटते की असे पण व्यक्ती असतात का. बापरे, मी तर समोर लाईव्ह पाहूनच घाबरली. अजून आपण तर आत्तापर्यंत पिक्चर सिरियलमध्येच पाहिले, पण खरंच असे पण व्यक्ती असतात. मी तर आता अशा व्यक्तींना कधी उभंही नाही करणार माझ्या दरवाजात. आता माझे आहेत त्यांच्याकडे काही, त्याच्यासाठीच माझा शेवटचा कॉल राहील. नाही तर किंवा माझा नवरा करणार कॉल, मी नाही करू. मला आता ती बाईशी बोलायची इच्छा पण होत नाही.
तर माझं काय आहे तिच्याकडे तर मी घेईल ते. नाही दिलं तेव्हा मग त्याचे दुष्परिणाम माझा नवरा दाखवेल. मला आता नाही बोलायचे.